हे बघा, लोटस, टायगर, लायन, मला ती काही जनावरांची नावं माहीत नाहीत, परंतु शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये विभाजन झालेलं आहे अशा बातम्या येत आहेत. त्याचं खंडन कोणी केलेलं नाही आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलेलं आहे की आम्हाला एका वेगळ्या पक्षात विलीन व्हायचं आहे. म्हणजे फूट झालेली पडलेली आहे. DMKला संपवलं, तृणमूल काँग्रेसला पराभूत करून त्यांचे 20 खासदार फोडले. त्यात 2 गोष्टी आहेत. एक तर नरेंद्र मोदींना डिलिमिटेशन विधेयक जे आहे, लोकसभेची संख्या वाढवून त्यामध्ये संख्येमध्ये तुलनात्मक जो बदल करून उत्तर भारतीय राज्यांचं वर्चस्व निर्माण करायचं आहे, त्याकरता 2/3 बहुमत पाहिजे. आणि महिला आरक्षणाचं खोटं नाव सांगून ते देशाचे संविधान मूलभूत पद्धतीने बदलू इच्छितात आणि त्याकरता त्यांना 2/3 आकडा पाहिजे. 360 लोकसभेमध्ये आमदार पाहिजेत. आता 300, मला वाटतं 290 काहीतरी झाले त्यांचे. आणि फोडाफोड चालू राहणार. त्याचबरोबर जे काठ्यावरचं बहुमत होतं, नितीश कुमारची पार्टी आणि चंद्रबाबू नायडू यांच्या 2 पार्टीच्या डोक्यावर सरकार चाललं होतं, तर आता त्याचा धोका कमी झाला. कारण आता आणखीन एक पार्टी मिळाली. आता कोणी तुम्हाला ब्लॅकमेल करू शकणार नाही. त्यामुळे त्यांनी ते केलेलं आहे. परंतु लोकशाहीला हा प्रचंड मोठा धोका आहे. हे लोक निवडणुका जिंकू शकत नाहीत. लोकसभेला काय झालं आपण बघितलं, जी प्रामाणिकपणे निवडणूक घेतली गेली त्यात आम्ही जिंकलो, पण नंतर SIR करून, नंतर मग मतं वाढवून, दुबार मतदान करून, EVMचे घोटाळे करून आता विधानसभा जिंकल्या. तर त्यांना ते लोकसभेमध्ये बहुमत आणून सगळं राजकारण बदलून टाकायचं, सगळे मग घटना दुरुस्ती सहज करता येईल आणि एका माणसाची हुकुमशाही देशामध्ये प्रस्थापित करायची. आणि हे सगळं चाललेलं आहे. अत्यंत लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत काळा दिवस आहे याचा. अजून काही प्रादेशिक पक्षांना धोका आहे? चर्चा चालू आहे. तर काय होतं काही माहिती नाही, पण एका बाजूला प्रचंड मोठं अर्थकारण, किती खोके किती दिले, आता यावेळेला किती खोके झाले मला माहिती नाही. आणि दुसऱ्या बाजूला मग EDची भीती, CBIची भीती. त्या दुहेरी कचाट्यातून माणसांना राजकारण करणं अवघड झालेलं आहे. तुम्ही पक्षात येत असला तर खोके मिळतील, कॉन्ट्रॅक्ट मिळेल, त्यातनं 40% कमिशन खावा. हे सगळं प्रचंड मोठं भ्रष्टाचारी सरकार, सत्ता फक्त मिळवणं एवढंच एकमेव उद्दिष्ट नरेंद्र मोदी सरकारचं आहे. महाराष्ट्रात जे पक्ष बदल झाले, जे पक्ष फुटले, त्याला स्वतः नरेंद्र मोदींचा राजाश्रय होता, आशीर्वाद होता. त्यांनी सगळी व्यवस्था केली गुवाहाटीमधली, गुजरातमधली. आणि त्यामुळं त्यांना न खाऊंगा न खाणं दुखा म्हणायचा सुत्रामी अधिकार नाही आहे. लोकांची त्यांनी फसवणूक केलेली आहे. जी 15 लाखाची केली, 2 कोटी रोजगाराची केली, शेतकऱ्याच्या उत्पन्नाची केली, महागाई कमी करायची केली.